नमस्कार मैत्रिणींनो, स्टिच इंडियामध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आज आपल्याकडे आलेला आहे हा ब्लाउज. हा ब्लाउज जो आहे तो कस्टमरचा ब्लाउज आहे. तर ह्या ब्लाउज प्रमाणे आपल्याला हा ब्लाउज व हे अस्तर कटिंग करायचं आहे. तर ब्लाउजची मापे कशा पद्धतीने घ्यायची आहेत हे सुद्धा शिकवते, मापे कशी टाकायची हे सुद्धा शिकवते. तर हा आहे ब्लाउज पीस, हे आहे अस्तर. तर हे आपण आता साईडला ठेवूया. तर आता ब्लाउज जो आहे तो ब्लाउज अशा पद्धतीचा आहे, पाहू शकता. हा ब्लाउज जो आहे तो एकदम म्हणजे थोडीशी डबल एक्सेल लेडीजचा ब्लाउज आहे. तर हा ब्लाउजची मापे कशी घ्यायची, ब्लाउज कसा अशाच पद्धतीने तयार करायचा हे आज पाहणार आहोत. तर त्यासाठी मापे अशा पद्धतीने घ्यायचे आहेत. ब्लाउज व्यवस्थित हुक लावून घ्यायचा आहे. बटन असतील तर बटन लावून घ्यायचं आहे. मापे मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही लिहून घ्या. मी डायरेक्ट फक्त मापे सांगते. तर इथून पहा, ह्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत थोडंसं खेचून आपल्याला ब्लाउजचं माप घ्यायचं आहे. तर ब्लाउजची जी छाती आहे ते इथे पहा, इथे तुम्हाला दिसत असेल 11 इंच आहे. ह्या साईडने सुद्धा पाहू शकता सरळ 11 इंच. म्हणजेच आपल्याला पूर्ण जी छाती आहे ती आपली थोडंसं खेचला तर ब्लाउज काय तुम्हाला अंगात घातला म्हणजे एकदम लूज बसतो असं नसतं. तर फिटिंगचा ब्लाउज असतो तर थोडासा खेचला गेला, खेचायला हवा. तर इथे थोडंसं म्हणजे जर मार्क केला तर तुम्ही 10.5 तिथे म्हणजे 21.5 येतं, पण मी इथे एक अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन 22 इंच घेते. तर 22 इंच पुढे पाठीमागे 22 इंच म्हणजे छाती जी झाली ती 44 इंच. आता इथे कमर घेर पहा अगदी व्यवस्थित. आता पाठीमागचा भाग पुढे आलेला आहे, कारण जो पाठीमागचा भाग आहे तो वाढलेला आहे, इथे दिसत आहे. तर अशा पद्धतीने कमरेचा घेर जो आहे तो जो वाढलेला भाग आहे तिथून आपल्याला घ्यायचा आहे. तर कमर घेर जो आहे तो 38 इंच आहे, पाहू शकता इथे 19, पाठीमागच्या साईडला 19 इंच. आता शोल्डर मापायचे आहे. तर शोल्डर मापत असताना कशा पद्धतीने माप घ्यायचं हे सांगते. इथून शोल्डर न घेता आपण ह्या सेंटर पासून शोल्डर घ्यायचे आहे. तर शोल्डरचं माप पहा इथे 13 इंच आलेलं आहे. तर 13 इंच आहे. गळ्याची रुंदी इथे न पाहता इथे पहा, तर इथे आलेली आहे 2.25 इंच तयार. आणि इथे जर पाहिलं तर आपण 2.5 इंच तयार येते. म्हणजेच आपल्याला 2.5 इंच मध्ये प्लस 1 इंच घालायला लागेल. तर आपली 3.5 इंच इथे गळा रुंदी ठेवला तर तुमची 2.5 इंच तयार शोल्डर होईल. आता गळा उंची किती घ्यायची आहे, तर इथून आपल्याला अशा पद्धतीने ब्लाउज जो आहे तो ठेवायचा आहे व हा चौकोन जो आहे तो पाहायचा आहे. तर इथे पान गळा दिलेला आहे. उंची जी आहे गळ्याची ती 7.5 इंच तयार आहे. आता ब्लाउजची उंची म्हणजे पूर्ण ब्लाउजची उंची इथून आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं खेचायचं आहे. तर इथे ब्लाउजची उंची पाहू शकता 17 इंच तयार आहे. ब्लाउज उंचीला जास्त आहे, 17 इंच तयार आहे. जो हा कट आलेला आहे तो 14.5 इंच वरती आलेला आहे. तर हे सुद्धा मार्क करून घ्यायचं आहे. आता याच्यावरून जर मुंडा घ्यायचा असेल तर इथे मुंडा पाहू शकता 7.5 इंच येतो. बाहीचं माप इथून, तर बाहीची उंची जी आहे ती 4.5 इंच आहे. बाहीची रुंदी ती आपण घ्यायची आहे 8 इंच. आता पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे. पाठीमागची सुद्धा उंची फक्त चेक करायची आहे. तर इथे पाठीमागची उंची सुद्धा आपल्याला 17 इंच तयार येते आहे. आता गळा खोल किती आहे, तर 17 इंचावरती इथे टेप ठेवायची आहे. 11 इंचाचा गळा जो आहे तो डीप दिलेला आहे. अशा पद्धतीने हा ब्लाउज आहे. हेवी साईजचा ब्लाउज आहे. तर हा ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा अगदी परफेक्ट पद्धतीने शिकवते. तर हा ब्लाउज जो आहे तो 4 टक्सचा आहे. इथे पाहू शकता टक्स आहेत. तर आपल्याला 4 टक्सचा ब्लाउज जो आहे तो इथे स्टिच करायचा आहे. 1 टक्स ब्लाउज आहे. इथे 4 टक्स नाही तर फक्त 2 टक्स मारलेले आहेत. इथे 1 टक्स आहे, इथे 1 टक्स आहे व इथे एक आहे. इथला टक्स जो आहे तो घेतला नाही. तर आपण इथे 4 टक्स ब्लाउज बनवायचा आहे. आता हा जो आहे तो ब्लाउज पीस आहे. हा ब्लाउज पीस अस्तर आहे. अस्तर अशा पद्धतीने घडी करायचं आहे. अस्तर मोठा घेतलेला आहे, 1.5 मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण उंची जी आहे ती भरपूर आहे. तर आता हा अस्तर ठेवलेला आहे. त्यानंतर पहा अगदी व्यवस्थित थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. आता सरळ रेष जी आहे ती पट्टीनं आखून घ्यायची आहे. आता इथे पट्टीच्या साहाय्याने मी सरळ रेष आखून घेते.
आता शोल्डर जी आलेली आहे ती तयार शोल्डर आपली किती होती, तर आपली तयार शोल्डर जी होती ती 12 होती. पुन्हा एकदा चेक करूया. आता इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे. तर इथे शोल्डरचं माप टाकत असताना इथे 13 इंच शोल्डर आलेली आहे. बटन लावायचं. आता इथे पहा, इथे 13 इंच शोल्डर आहे. तर 13चा निम्मा आपला किती येणार आहे, 6.5 इंच. इथे 6.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. आता आपल्याला शोल्डर तयार 2.5ची ठेवायची आहे, तर इथून आपल्याला 3.5 इंचावरती मार्क करायचा आहे. आता मुंडा टाकत असताना आपण नेहमी छातीचा 1/2 भाग घेतो. तर छातीचा 1/2 भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर आज कॅल्क्युलेटर चालू आहे का बघते मी. ओके, कॅल्क्युलेटर चालू आहे. तर आपल्याला 44 भागिले 6 करायचं आहे. तर आपल्याला येईल 7.3. त्यामध्ये प्लस आपल्याला अर्धा इंच घालायचा आहे, म्हणजे 7.8 इंचावरती इथे मार्क करायचं आहे. तर आपल्याला इथे 7.8 ला मार्क करायचं आणि इथून आपल्याला 44चा चौथा भाग म्हणजेच 11 इंचला इथे मार्क करायचा आहे. 11 चोक 44. त्यानंतर 2 इंच जी आहे ती आपण शिलाई मार्जिन ठेवायची आहे. उंची 17 आहे. 17 प्लस समोरच्या साईडला 1.5 इंच घेणे, पाठीमागच्या साईडला 1 इंच वाढवणे. तर मी आधी पाठीमागचा भाग काढते. तर 17 प्लस 1 इंचला मार्क केलेला आहे. आता कमर घेर जो आला होता तो 38 होता, म्हणजेच आपण इथे 9.5 इंचला मार्क करायचा आहे. त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन. आता जे खुणा केलेले आहेत, जे पॉइंट टाकलेले आहेत ते आपण इथे मार्क करून घ्यायचे आहेत. आता हा आपला इथून भाग आहे ना, हा ज्या वेळेला आपण फिटिंग करतो त्यावेळेला ब्लाउज अगदी परफेक्ट बसतो. आता हे सुद्धा जो मार्क केलेला आहे हा सुद्धा आपण इथे आखून घ्यायचा आहे. आता पाठीमागच्या भागाला आपण इथे 1.25 इंचला मार्क करायचा आहे व हा आकार इथे अशा पद्धतीने द्यायचा आहे, खालच्या साईडला अर्धा इंच जाऊन. आता गळा जो आहे तो पाठीमागचा 11 इंच आहे. 11 प्लस त्यामध्ये अर्धा इंच मार्क करायचा आहे. हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर आपण ही पट्टी उचलायची आहे पाठीमागची व ही पट्टी इथे अशा पद्धतीने ठेवायची आहे. आता इथे पट्टी ठेवली, त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिन अर्धा इंच लागेल. तर अशा पद्धतीने आपण मार्क करून घ्यायचं आहे. तर आता हा मार्क इथे झाला. तर आता इथे रेष आखायची आहे. इथून जितकी गळा रुंदी आलेली आहे, आता पहा गळा डीप आहे त्यामुळे इथे 3 इंच गळा रुंदी आलेली आहे. पण आपल्याला इथे जे आहे ते गळा रुंदी 2 इंच घ्यायची आहे. 2 इंच का घ्यायची, तर गळा 10च्या पुढे किंवा 8च्या पुढे असेल तर गळा रुंदी कमी करायची असते. तर इथे मी गळा रुंदी फक्त 2 इंच घेत आहे व हा आकार इथून पसरट घ्यायचा आहे चालेल, पण वरून आपल्याला 2 इंच घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 3.5 तयार हवं होतं, तर इथे आपण 3.5 इंचावरती मार्क करायचा आहे व हाच आकार आपण इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. म्हणजे आपला गळाही कमी झाला व हे सुद्धा कटिंग झालं. तर आता इथून कटिंग करायचं आहे. हा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे. आता गळा सुद्धा अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आता इथून सरळ व हा भाग इथून व इथून हा पार्ट कट करायचा आहे. आता हे आपलं बॅकचं कटिंग झालं, तर आपण इथे बॅक म्हणूया. आता हा बॅक पार्ट आहे तो उचलायचा आहे व फ्रंटला ठेवायचा आहे. बदल काय करायचा आहे तितकाच सांगते. दोन्हीही डीप नेक आहेत त्यामुळे बदल थोडासाच होईल, जास्त बदल होणार नाही. तर हा पार्ट इथे ठेवायचा आहे. हा पार्ट इथे ठेवला.
त्यानंतर आपल्याला फक्त काय वाढवायचं आहे, तर आपल्याला जो टक्स येणार आहे तो टक्स वाढवायचा असतो. तर पहिल्यांदा हे सरळ आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. जसा आकार आहे तसा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे. आता इथे अर्धा इंच बाहेर द्यावा लागेल, कारण आपण मगाशी अर्धा इंच पाठीमागच्या भागासाठी कमी घेतला होता, समोरच्या भागासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे 3.5 इंचला मार्क करायचा आहे. ही रेष जी आहे ती सरळ आधी आखून घ्यायची आहे. व आता पहा गळा रुंदी किती आलेली आहे. इथे 3.5 इंचावरती मार्क केल्यानंतर जी उरलेली 3.5 इंच गळा रुंदी आहे ती सर्व टाकायची आहे, कारण गळा जो आहे तो खोली आहे व तो बांधा जो आहे लेडीजचा तो सुद्धा रुंद आहे. तर इथे 3.5 इंच व इथे सुद्धा 3.5 इंच हा चौकोन जो आहे तो आखून घ्यायचा आहे व असा पान गळा द्यायचा आहे. अर्धा इंच खाली जाऊ इथे अशा पद्धतीने पान आकार द्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर असा सुद्धा देऊ शकता. ज्यांना जसा हवा असेल तसा तुम्ही इथे देण्याचा प्रयत्न करायचा. आता हा आकार थोडासा आतून अशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता टक्स मायनस करायचा आहे, म्हणजेच काय तर शोल्डर टू अपेक्स घ्यायचा आहे. तर इथे शोल्डर टू अपेक्स कसं घ्यायचं ब्लाउजवरून ते सांगते. जो हा तुमचा टक्स मारलेला आहे तो शोल्डर टू अपेक्स असतो. तर तो आलेला आहे बरोबर आपला 11 इंच. तर आणि अपेक्स टू अपेक्स म्हणजे ह्या पॉइंट पासून टक्सचे माप, तर तो आलेला आहे 4 इंच. म्हणजेच आपण इथून 4 इंचला मार्क करायचा आहे व इथून आपण 11 इंचला मार्क करायचा आहे. 11 प्लस अर्धा म्हणजेच इथे हा मार्क इथे येईल व इथून 4 इंच येईल. हा आपला झाला अपेक्स पॉइंट, म्हणजेच बस्टचा मध्य. आता इथून आपल्याला 3.5 इंचावरती मार्क करायचा आहे, इथून 2.5 इंचावरती. आता मी सांगितलं होतं की इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. का वाढवून घ्यायचं आहे, कारण आपण इथे जी आहे ती क्रॉसपट्टी जोडणार आहोत. ती जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे. तर हा आकार अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. तर हा झाला आपला क्रॉसपट्टीचा आकार. आता इथून 14 इंच आलं होतं, चेक करूया. तर बरोबर आपलं किती आलेलं आहे, 16 इंच आलेला आहे. तर इथे ज्यावेळेला टक्स मारतो, इथे ज्यावेळेला शिलाई करतो, इथे ज्यावेळेला शिलाई करतो त्यावेळेला अर्धा अर्धा इंच कमी होऊन पहा इथे अर्धा, इथे अर्धा, इथे अर्धा, बरोबर 14.5 इंच इथली लेंथ बरोबर राहील. तर आता इथून आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा आहे, तर छाती जी आहे ती 44 आहे. तर टक्स आपल्याला 3.5 इंचाचा घ्यावा लागेल. तर इथे आपण 3.5 इंचला मार्क करायचा आहे. तर हा समोरचा पार्ट 3.5 इंचला वाढवायचा आहे व हा आकार इथे जोडायचा आहे. हा आकार इथे जोडला. आता आपल्याला फक्त हा भाग घ्यायचा आहे. हा भाग घेण्याची गरज नाही, ही आपली क्रॉसपट्टी इथून कट करायची आहे. हा फक्त पार्ट आपल्याला वाढवून घ्यायचा होता. म्हणजे जो हा टक्स येईल तो कितीचा येईल पहा, बरोबर 2.5 इंचाचा. म्हणजेच इथून जर घेतला तर 3.5 इंच येईल, पण इथून असा कमी होत गेला तर इथे आपल्याला फक्त 2.5 इंचचा टक्स येईल. तो इथे मार्क करायचा आहे. हा जो आहे तो इथे टक्स येईल. तर हा एक टक्स झाला. आता इथून आपल्याला जितका आपला टक्स मारलेला आहे, आता हा समजा तुमचा मुंड्याचा आकार आहे, तर इथून आपल्याला जो 3.5 इंच आहे तर त्यातून आपल्याला पाऊण इंच कमी करून इथे आपल्याला 2.25 इंचावरती मार्क करायचा आहे व ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. त्यानंतर इथून आपल्याला 2.25 इंचावरती मार्क करायचा आहे. जितका टक्स आहे त्याचा निम्मा, म्हणजेच 3.5 इंचचा निम्मा भाग व ही सुद्धा रेष अशा पद्धतीने आखायची आहे. आता ह्या 2 रेषा ज्या आहेत त्या समान करून घ्यायच्या. आता इथे पहा 7 इंच येतं व इथे 6 इंच येतं. तर हा फरक येतो, तर इथे 7 इंचाला मार्क करून हा रेष इथे जोडायची आहे. म्हणजेच हे कमी जास्त होतं ते व्यवस्थित लेवलला येतं. कटिंग करत असताना अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. नाहीतर जर डायरेक्ट कटिंग केला तर ज्या वेळेला जोडतो त्यावेळेला कमी जास्त होतं. तर आता हा टक्स घेत असताना कशा पद्धतीने घ्यायचा, इथे थोडासा मध्य काढायचा व ही रेष इथे, ही रेष इथे जोडायची. आता मध्यापासून इथे 2.5 इंचाचा टक्स, म्हणजेच हा पॉइंट इथे आला. आता इथून आपल्याला अजून एक टक्स घ्यायचा आहे, तो आपण इथे 8 इंचापर्यंत घेणार आहोत. म्हणजेच टोटल ह्या 1, 2, 3 व 4
ह्या चारी मधलं अंतर कमीत कमी आपल्याला 2-2 इंच शिल्लक राहिलं पाहिजे. म्हणजेच आपण इथे गॅप जो आहे तो आता 2.5 इंच दिसत आहे. ज्यावेळी टीप मारतो त्यावेळेला आपला कमीत कमी 2 तिथे 1.5 इंच मध्ये राहायला पाहिजे. पूर्ण चिटकवून अजिबात टक्स मारायचं नाही. तर अशा पद्धतीने हे कटिंग आहे. आता हे कटिंग केलेलं आहे ते मी जे आहे ते कट करते. अगदी डिटेलमध्ये तुम्हाला मी आज शिकवलेलं आहे की 4 टक्स ब्लाउज कशा पद्धतीने ब्लाउज वरून आपण मापे टाकायचे आहेत व ब्लाउज वरून कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे. अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत जावा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझे जे व्हिडिओ आलेले आहेत ते तुम्हाला पटकन येतील व तुम्हाला समजेल की आजचा व्हिडिओ पडलेला आहे. आता हा टक्स झाला. इथे आपण एक मार्क करायचा आहे, इथे एक मार्क करायचा, म्हणजे आपल्याला टक्स कुठे मारायचं आहे हे सुद्धा समजतं. आता पाठीमागच्या साईडला सुद्धा आपण अशाच पद्धतीने मार्क जे आहे ते उठलेलं आहे ते आपण फक्त आखून घ्यायचं आहे. आता इथे पहा, हा मार्क इथे अशा पद्धतीने हा टक्स इथून, हा टक्स इथून व हा टक्स इथून, तर बरोबर आपलं मार्किंग जे आहे ते इथे उठतं. तर हा पार्ट तयार झालेला आहे. खालची क्रॉस पट्टी जी आहे ती कट करायची आहे. आता अजून एक क्रॉस पट्टी लागेल, तर ही अजून एक क्रॉस पट्टी आहे ती इथे काढून घ्यायची आहे. आता ह्या आपल्या 2 क्रॉस पट्टी झाल्या. हा समोरचा भाग झाला व पाठीचा भाग तयार झाला. आता पाठीमागचा मुंड्याचा भाग काढायचा आहे. जो आपला ब्लाउजचा जो भाई काढायची आहे, तर त्यासाठी कशी मेजरमेंट घ्यायची, तर हा आकार मोजायचा आहे. अशा पद्धतीने गोल गोल फिरवत मोजायचा आहे. तर तो आलेला आहे 13.5. 13.5 मधून 1.5 इंच वजा करायचा, तर इथे 12 इंच येईल. तर 12 इंच जी असेल ती आपली भाईची रुंदी असेल. तर भाईची रुंदी इथे पुरणार नाही, तर आपण इथे काय करायचं आहे, तर भाईची उंची जी आहे ती 4.5 आहे. म्हणजे आपण इथे फोल्ड वरून इथे घेतला तरी सुद्धा चालेल. हा फोल्ड घेत आहे मी, डबल कापड आहे माझं, तर हा फोल्ड घेतलेला आहे. आता ही घडी आहे. आता ही घडी झाली. आता उंची किती आली होती, तर इथे आपण मार्क करू शकतो. हे आपण अशा पद्धतीने सुद्धा, तुम्हाला जर जमत नसेल तर डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. आता उंची आहे इतकी, त्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करावं लागेल. आता इथे आपण इथे एक मार्क करायचा आहे व हा एक मार्क करायचा आहे. तर इथून पहा, जी आपण 4 इंच रुंदी घेतो ती रुंदी बरोबर पडलेली आहे. आता हा आकार इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे. समोरच्या साईडला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर आता हे भाईचं सुद्धा कटिंग झालेलं आहे. आता समोरच्या भागाला कटिंग जे करायचं आहे ते डायरेक्ट ज्यावेळेला आपण कापड ठेवतो त्यावेळेला कटिंग करायचं असतं. तर हे जे आहे कापड ते आपण आता 2 भाई काढून घ्यायची आहे. आता भाईला कापड हे पुरतं का एकदा चेक करायचं आहे. तर पुरणार नाही कापड, तर ही पट्टी जी लावायची असते ती आपण पट्टी काय करतो, इथून कट करून घेतो व नंतर आपण जोडायची असते. म्हणजे भाई ज्या वेळेला तयार होते त्यावेळेला निम्मा भागावरती ही पट्टी जोडून घ्यायची. तर ही पट्टी साईडला काढलेली आहे. आता उरलेले जे कापड आहे त्यामध्ये आपल्याला सर्व जी मेजरमेंट आहे ती इथे आखून घ्यायची आहे. आता पहिल्यांदा पाठीचा भाग ठेवायचा आहे. हा आहे समोरचा पार्ट. समोरचा पार्ट सुद्धा साईडला ठेवूया थोडासा. आधी पाठीचा भाग जो आहे तो घडीची साईड ठेवायची आहे. कारण समोर जोड असतो तो कुठेही ऍडजस्ट होतो, पण पाठीचा भाग आहे तो व्यवस्थित निघायला हवा. तर अशा पद्धतीने ठेवायचा आहे. पाहू शकता, रुंदी 2 इंच आहे. 2 इंचच ठेवायचं आहे, एक्स्ट्रा कापड ठेवायचं नाही. आता इथे पाठीचा भाग
समोरचा भाग इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आता बाही आहे ती बाही आपण एक उचलायची आहे व इथे अशा पद्धतीने ठेवायची आहे. आता इथे बाहीचं सुद्धा माप बसलेलं आहे. आता थोडस ऍडजस्टमेंट करायची, कारण आपल्याला इथे कुठे ऍडजस्टमेंट एवढ्यासाठी करायची की आपल्याला एक योग पट्टी जी आहे ती काढायची आहे. तर थोडस इकडे तिकडे ठेवून बघायचं की कापड कुठे जास्त उरू शकतं. आपल्याला गोठला तरी कापड उरणारच नाही, कारण आपण कापड जे आहे ते जे एक्स्ट्रा कापड आहे त्याच आपण गोटपट्टी इथे तयार करणार आहोत. तर बाही इथे ऍडजस्ट होते का आधी बघते मी. तर इथे बाही बरोबर ऍडजस्ट होते, तर इथे बाही ठेवून देते. पाठीमागे खाली कापड आहे का चेक करायचं. आता इथे ठेवलेलं आहे. आता हा पॅटर्न इथे ठेवून घेते व ही क्रॉस पट्टी जी आहे ती इथे ठेवायची. सर्व पॅटर्न आपले अगदी व्यवस्थित बसलेले आहेत. थोडस कमी जास्त होत असेल तर ऍडजस्टमेंट करायची आहे. थोडीशी खाली बाही घ्यायची आहे. आता कटिंग करायचं आहे. सर्व साईडने कापड शिल्लक आहे का एकदा चेक करायचं, मगच आपण कटिंग करायचं आहे. आता हा पार्ट इथून कट करायचा आहे, गळा कट करायचा नाही, कारण गळा जो आहे तो अस्तरवरतीच ठेवून कट करायचा आहे. आता हा झाला बॅक पार्ट. आता फ्रंट पार्ट इथून कट करायचा आहे. थोडस ओढून घेते जवळ. आता हा पार्ट सुद्धा साईडचं कापड ज्या वेळेला आपण अस्तर जोडतो त्यावेळेला डायरेक्ट कट होतो, तर आपण थोडस एक्स्ट्राच कट करायचं आहे. क्रॉस पट्टी सुद्धा एक्स्ट्रा कट करायची आहे. आता आपलं जे आहे ते कटिंग झालेलं आहे. आता आपण ब्लाउज जो आहे तो मी स्टिच करणार आहे, पण स्टिच करताना मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तर तुम्ही माझा व्हिडिओ पाठीमागचे पाहू शकता. फोल्टक्स ब्लाउज परवा दिवशीच मी टाकलेला आहे, लाईव्ह टाकलेला आहे. तर तो तुम्ही नक्कीच व्हिडिओ पहा. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपला जो टक्स आहे तो किती सुंदर पद्धतीने कप्स तयार होतो हे तुम्हाला दिसेल. ह्यामध्ये आपण काज बटन पट्टी करू शकतो. तर हे आपलं कटिंग जे आहे ते तयार झालेलं आहे. कस्टमरांचं ब्लाऊज आहे ते आपण कट केलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. काही कमेंट असतील तर नक्कीच कमेंट करा. एकांची कमेंट आलेली आहे की 38 इंचाचा ब्लाऊज जो आहे तो पेपरवर कटिंग हवा आहे त्यांना. तर मी पेपरवर कटिंग 38 इंचाचा ब्लाऊजचं दाखवीन. तर थँक्यू तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. अशा पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.